नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आज एका नवीन व्हिडिओमध्ये. लसणाला काढायला लसण उपटायला चालू केला. पहा असा झालेला आहे लसण. खूप मोठाले गड्डे झालेत. अशा जागचे थोडे लहान होता, पतला आहे तिथला मोठाला आहे गड्डा. पाय पण खुडणं झालंय लसण. भिजून 8 दिवस झाले तर वळणीला आलाय. लई रान ढेकळलं नाही. हे असे रान ढेकळल्यावर असं जास्त मातोडा येत होता याला. लई काय ढेकळलं नाही रान. उभा नरम सुद्धा आहे रान. एकदम नरम सुद्धा रान आहे. मस्त उपटून यालाय. वाफ्यामध्ये तरी रान असं वडते, पण असं शिकलेलं रान वडत नाही. पूर्ण उपटून यायला असं. उन्हानं आता हडकलं की माती सगळी गळून जाते याची. आज काय उद्या काही जुड्या बांधणं होतो. आज उद्या हडकत याची पूर्ण माती गळून पडते याची खाली. याचा वाकडा होता म्हणून हे तुटले. पतल्या जागेवरले गड्डे पहा किती मोठाले आहेत. रानच किती आहे. एक जुडी झाली इतक्यामध्ये. ही इकडे घेतो सगळं उपटून मी. अशा 10-20 जुड्या उपटितो. लसण उपटायला काही जास्त वेळ लागत नाही. 1.5 तासामध्ये पूर्ण लसण उपटणं होते. पण आपल्याला घराकडे यायची बैलगाडी नाही, त्याच्यामुळं सगळं आता उपटायचं नाही. गाडीवर जितकं जाते तेवढंच उपटून घ्यायचं आहे. कांद्याला एक पाणी देऊन नंतर उपटून घ्यावं लागतात कांदे. तशी काही गरज पण नाही म्हणा पाणी द्यायची. पाणी जर दिलं तर अजून लांबतात कांदे 4 दिवस. 10-12 जुड्या उपटलेल्या पहा लसणाच्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. लसण खुडत नाही. 5 बसू देता येत नाही. हे 5 जर बसली खाली सगळी अशी तर लसण खुडते. हिरवी आहे तोपर्यंतच काढून घ्यावं लागते लसण. येरीच असा सुरू ज्या जागेवर तुडवा केला नाही त्या जागी बस करतो. आता गाडीवर ठेवायला पुन्हा उचलत नाही गठोड. खूप झाला का झाला पहा. दुसरे 2 फाऱ्या निघतात अजून. आता फारी आतून फारीवर टाकतो. एक फारी भरली रटावून फारी बांधून घेतो आणि गाडीवर ठेवता येते. पाठीमागून गाडीवर ठेवून बांधतो. खूपच जड आहे. अजून एक माणूस पाहिजे होता. गाडी लवंगाची भीती आहे. जय बजरंग बली. आता खाली जाऊ देता येत नाही फारीला. आता खाली गेली की उचलत नाही डबल. आणि एका जागेवर वजन नाही. फारी अशी लवंडत यायची. इकडून उचललं खाली तिकडं वजन जाते सरकते. त्याच्यामुळं पण लय अवघड जाते. आता काही टेन्शन नाही. एकदा गाडीवर बसलं म्हणजे घरी पोहोचल्यासारखं आहे. लवंडायची पहा आता गाडी एक लवंडू नाही आता.
तर निघतो मी आता घराकडे. वाटेनं काही परेशान केलं नाही गटोड्यानं. लसणाच्या जुड्या बांधून या लाकडावर टाकायच्या आहेत. तर आता हे वजन लई जास्त आहे. असे 2-3 गटोडी म्हणलं तर 1.5 क्विंटल वजन होते सगळं. या लाकडाला तोलत नाही, लाकडाला किडा लागला. त्यामुळं आता हे लाकूड मधून सगळं कमजोर झाले, पीठ निघाले या लाकडाचं. तर हे लाकूड काढून याच्यावर लोखंडी पाईप टाकावं लागते, 2 इंची छडी. तर मित्रांनो, आता ते राहिलेलं लसण आहे ते सकाळी जाऊन एक फारी आणतो काढून. नंतर सगळ्याच्या जुड्या बांधता येतात दिवसभर. 2 इंची छडी शेती आहे. मित्रांनो, आज पण एक सकाळी लसणाची फारी आणली. काल फारी आणली होती, ते लसण जोडून घ्यायलेत आणि आता टांगून ठेवायचं आहे. सकाळी एक लसणाची फारी आणली मी, ही कालची झाली पा दुरुस्त करणं. असं करायला दुरुस्त. ही आहे पा छडी. या छडीला आता इथं जागेवर तार बांधून घेतो आणि त्या हुकाला बांधता येते. इकडं जास्त काटाला पण बांधता येत नाही, इथं बांधतो. आता जरी ते वरी उचललं, इथून सज्जावून जरी निष्ठलं तरी खाली पडत नाही छडी. छडीच्या दोन्ही कुणी लेवल सेम यावं. थोडी ही उचलली वाटायला, थोडी वरी, थोडी खाली करू काय. आता पाय, आता आलं लेवल. थोडंफार कमी जास्त झालं तर नाही, जास्त होणे. आता झालं पाहिजे लाईफ टाईम काम. एक जोडी ठेवून दाखवतो तुम्हाला. हे आहेत पहा 2 जोड्या. याला मधामध्ये जंट केलाय. आता एक पलीकडून सोडायची, एक अलीकडून राहते. असे सोडून टाकायची पलीकडून एक जोडी, एक अलीकडून. जमला. ओके, चालेल. हे खाली असा गर्दा ठेवता येत नाही, मुळ्या जर खाली राहिल्या मच्छर बसतात. आता एक एक करून पुढ्या काटापर्यंत अशा जुड्या ठेवून द्यायच्या. पिल्लीवाली वाणी रिंपा, पिल्ली लईच कलाकार. गज वागते ते पडशील. उदा उदा पिल्लू पहा कसं खेळवाले, वाकून पायाले तिकडे चालले. कोणाला आमच्या इथे ये ये पार्थ, ये ये आण दे दे दे. मागच्या आठवड्यामध्ये अर्धी फारी राहिली बांधायची. ए पार्थ, बाय बाय कर, बाय कर, बाय कर, बाय कर. या चलो ना, बाय कर, बाय कर. इकडं आण त्याला, वर या. ये ये ये. हा बाय कर. ये 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 आण आण आण, वर या. पाहू ये ना. बाय मार्क, बाय गेले, येणे झालं बरी. बाय. ये ये. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद करतो.